मित्रांनो, माझं एकच म्हणणं असते की तुम्ही अंगाने सडपातळ राहा, हडकुळे राहा, पण बुद्धीनं अपंग कधी राहू नका. मेंटली स्ट्रॉंग राहा आणि त्यासाठी पुस्तक वाचत राहा. तर मी काही पुस्तक घेतलेले आहेत, तर ते मी तुम्हाला दाखवून देतो. द सायकोलॉजी ऑफ मनी हे पुस्तक आहे. खूप भारी असं पुस्तक आहे, खूप गाजलेलं पुस्तक आहे, पैशाचं मानसशास्त्र म्हणून. जेव्हा मी पुस्तक कंप्लीट करेल तेव्हा तुम्हाला रिव्ह्यू सांगेलच. त्यानंतर दुसरं पुस्तक आहे आरोग्यनिधी, राजीव दीक्षित यांचं आरोग्यनिधी पुस्तक आहे. पैसे कमवायचे म्हटलं तर निरोगी तर राहावंच लागते ना, मग त्यासाठी हे पुस्तक वाचावं लागते. घर, प्लॉट, जमीन खरेदी विक्री, कायदेशीर तरतुदी. तर मित्रांनो, आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते वाढतं व्यक्तिमत्व आहे. तर हे आपल्याला कायदेशीर तरतुदी माहीत असायला हव्यात. कुळ वहिवाटिका हे सुद्धा कायदेशीर तरतुदी. 100 बोलण्यापेक्षा 1 बोला मुद्देशीर. आणि त्यानंतर लास्ट जे आहे ते द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. तर हे पुस्तक माझ्या मित्रानं मला वाचण्यासाठी दिलेलं आहे, आणखीन वाचलेलं नाहीये. वाचू दा आपण जेव्हा टाइम भेटेल तेव्हा आणि वाचून वापस देऊयात.